तर आज आपण करणार आहोत 2 किलो उडदाच्या डाळीचे पापड। त्यासाठी आपल्याला 1.5 किलो उडीद डाळ, अर्धा किलो मूग डाळ गिरणीतून दळून आणायचे आहेत। त्याच्यानंतर इथे 2 पापड मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि नंतर आपण एका पातेल्यात 1 ग्लासभर पाण्यामध्ये हे जे मिश्रण आहेत, मसाला आहे तो उकळून घेऊयात। त्याच्यानंतर मसाला गार करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यावरती पिठामध्ये टाकून पीठ असं घट्टसर मळायचं आहे, जेणेकरून ते पापड आपले व्यवस्थित ठोकून व्यवस्थित बनतील। तर खूप जास्त प्रमाणात त्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं त्याच्या गोल गोल अशा लाट्या करून घेऊयात। हे बघा, तुम्हाला पाहिजे तशा साईजमध्ये तुम्ही लाट्या करून घेऊ शकतात आणि त्याला लाट्यांना पण थोडंसं तेल लावून घ्या आणि असं झाल्यानंतर असे व्यवस्थित असे पापड करा, एकदम मस्त, जास्त मोठे पण नाही बारीक पण नाही। हे बघा किती मस्त पापड इथे म्हणून तयार झाले आहेत ना। आणि आता तळून पण बघूयात पापड कसे झाले आहेत। तर हे बघा किती छान पापड आहेत, तुम्ही पण असे नक्की ट्राय करा।